बामणी फाटा येथे 14 मे रोजी 15वा सर्व धर्मवीर सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन। हदगाव तालुक्यातील बामणी फाटा येथे गेल्या 15 वर्षापासून श्री संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने सर्व धर्मीय सामुदायिक विवाह मेळावा आणि मंगल परिणय सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते। यावर्षी 14 मे रोजी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। महेंद्र धोंगडे युवा राज्य न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। हदगाव तालुक्यातील बामणी फाटा येथे श्री संत गाडगेबाबा सेवाभावी संस्था यांच्यातर्फे दरवर्षी सर्व धर्मीय सामुदायिक विवाह मेळाव्याचं आयोजन करण्यात येते। यावर्षी या 14 तारखेला 14 मेला सर्व धर्मीय सामुदायिक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत या संस्थेचे अध्यक्ष, आपण त्यांच्याशीही संवाद साधणार आहोत। काय सांगाल, एकंदरीत पाहता दरवर्षी तुम्ही सर्व धर्मीय सामुदायिक विवाह मेळाव्याचं आयोजन करतात, यावर्षी कशा प्रकारे नियोजन असेल? आम्ही श्री संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 15वा विवाह मेळावा, सर्व धर्मीय विवाह मेळावा 14 तारखेला संपन्न होत आहे। त्यासाठी मी सर्वप्रथम सर्व हदगाव तालुक्यातील जिल्ह्यातील सर्वांना विनंती करतो की सर्वांनी आवर्जून उपस्थित राहून आपलं वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी यावं। आणि उद्देश हेच आहे आमचा विवाह मेळावा घेण्याचा की सध्याच्या स्थितीमध्ये गोरगरीब जे समाज आहे ते खूप अडचणीमध्ये आहे। त्या उद्देशाने आमची सेवाभावी संस्था सतत 14 वर्षापासून हा विवाह मेळावा घेतो आणि 15 वर्ष आता या विवाह मेळाव्याला होत आहे। गेल्या 15 वर्षापासून तुम्ही विवाह मेळावा घेता। या मेळाव्यामध्ये अनेक विवाह झालेले आहेत, मात्र त्यांना शासनामार्फत काय योजना दिल्या जातात? शासनामार्फत समाज कल्याणामार्फत 25,000 रुपये बाह्यान त्यांना त्यांच्या खात्यामध्ये जमा होतात। आणि आमच्या संस्थेच्या वतीनं आम्ही लोकसहभागातून या संस्थेच्या वतीनं आम्ही त्यांना नोंदणी झाल्या लगेच आम्ही त्याला वधूला साडी आणि वराला ड्रेस आणि त्यांच्या वऱ्हाड किती बी आणू अनलिमिटेड, म्हणजे त्याच्या जेवणाची, हाराची, स्टेजची पूर्ण सोय आम्ही आमच्या संस्थेच्या वतीनं करतो। आता यावर्षी 14 तारखेला विवाह मेळावा आहे, काही दिवसावर येऊन टेकला। आणखीनही विवाह मेळाव्याच्या नोंदण्या चालू आहेत का? काय सांगा? सतत चालू आहेत विवाह मेळाव्याच्या नोंदण्या। कालच विवाह मेळाव्याच्या नोंदण्या आणि त्याच्यामध्ये विशेष सांगू इच्छितो की त्याच्यामध्ये आंतरजातीय 7 नोंदण्या झालेल्या आहेत आतापर्यंत। आंतरजात त्याच्यामध्ये ब्राह्मण आहे, आदिवासी आहे, बौद्ध आहे, दुसरे अनेक जातीचे त्याच्यामध्ये आंतरजातीय विवाह आहेत। तर त्याच्यामध्ये आदिवासी समाजाचे, बौद्ध धर्माचे, असे पूर्ण जाती धर्माचे एकत्रित येऊन हा विवाह मेळावा संपन्न होत असतो। या वेळेच्या माध्यमातून, आता विवाह मेळाव्याच्या माध्यमातून एक नागरिकांनाही काय आव्हान असेल? आता नागरिकांनी सर्वांनी विवाह मेळाव्याला सर्वांनी यावं आणि शांततेत राहावं। आणि विशेष करून सकाळपासून विवाह मेळाव्यामध्ये जेवणाची व्यवस्था आहे। 9 वाजल्यापासून ते आपल्या आगमनापर्यंत सर्वांनी शांततेनं सहकार्य करावं हे मला वाटतं। चालू आहे या विवाह मेळ्यामध्ये आम्ही सिनेपार्श्व गायिका नालंदा सांगवीकर यांचा सुद्धा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम घेतलेला आहे। याचा सुद्धा सर्व जनतेने आनंद घ्यावा। आणि विशेष करून मला एक सांगायचं की अजूनही बी विवाह नोंदणी चालू आहे, शेवटपर्यंत विवाह नोंदणी चालू आहे। कोणी गोरगरीब असतील, कोणी वंचित असतील, त्यांना सर्वांना विनंती आहे की आपण घरी विवाह न करता या संस्थेमार्फत विवाह मेळाव्यामध्ये नोंद करून आपण विवाह मेळाव्यामध्ये विवाह करावं, अशी मी संस्थेच्या वतीनं ही आयोजक या नात्याने मी सर्वांना सांगू इच्छितो। या मेळाव्याला प्रमुख उपस्थित कोण राहणार? या विवाह मेळाव्याला आपल्या हिंगोली मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील, आमदार बाबूरावजी कदम साहेब, माधवराव पाटील जवळकर साहेब माजी आमदार यांच्यासह अनेक कार्यकर्ते, संघटना प्रमुख किंवा पूर्ण पक्षाचे कार्यकर्ते सर्व उपस्थित राहणार आहेत। तर नक्कीच हे होते श्री संत गाडगेबाबा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष। त्यांच्या वतीने दरवर्षी 14 मेला सर्व धर्मीय सामुदायिक विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं, तो यावर्षी पण केलेला आहे। या विवाह मेळाव्यामध्ये अनेक गरजू कुटुंबांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन त्याच्या वतीने करण्यात आलेलं आहे। कॅमेरामन मारुती काकरेसह मी महेंद्र धोंगडे, युवा राज्य न्यूज लाईव्ह, हदगाव, नांदेड।